आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो। राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं होतं। आणि राजन पाटलांच्या निवडीनं अजित पवार गटाचेच प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांचं वर्चस्व मात्र कमी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। काही दिवसांपूर्वी उमेश पाटील राजन पाटील हा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता। तर राजन पाटलांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा निषेध असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलंय। राजन पाटलांनी मोहोळचा कारखाना हडप केल्याचा आरोप देखील उमेश पाटील यांनी केलाय। तर सहकारी संस्था खासगी करण्यासाठी राजन पाटलांची नेमणूक केली का असा सवाल यावेळी उमेश पाटील यांनी केलाय। मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशातनं उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती, त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे। या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो। अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला। अशा राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं या जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूतगिरण्या आहेत, मोठ्या सहकारी संस्था आहेत, ह्या संस्था खाजगी कशा करायच्या, प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करू त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या 7 पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे, म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही ना।